मलाही म्हणून आलं. कारण दीपालीताई तुम्हाला मी अनेक वर्ष ओळखते. आज डोंबिवलीत इतकं सुंदर काम दीपालीताई गेली अनेक वर्ष करतायत. आज दीपालीताई शाळेतली पल्लू कशी होती हो? पल्लू म्हणजे ऐश्वर्याचं माहेरचं नाव. हो, खरंच आहे. म्हणजे ऐश्वर्या पल्लवी ते ऐश्वर्या नारकर हा जो प्रवास आहे तो जवळून अनुभवलाय. एक तर काय की आमचं थोडं कौटुंबिक नातं पण आहे. म्हणजे माझ्या घराजवळच ऐश्वर्या राहायची आणि खूप लहानपणापासून स्वामी विवेकानंद डोंबिवलीमध्ये जी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये पल्लू माझी शिकलेली आहे 10वी आणि काय तिचे गुण सांगू हो. म्हणजे माझी नाही, सगळ्याच शिक्षकांची ती लाडकी होती. एक तर तिचं अक्षर खूप छान, त्याच्यामुळं शाळेमध्ये जे फलक लेखन असायचं ते कायम आमच्या पल्लूकडे असायचं, अगदी कायमच. त्यानंतर इतर कल्चरल ऍक्टिव्हिटीज त्याची जे शिक्षणापेक्षा शिकवण्यापेक्षा त्याची जास्त आवड. त्याच्यामुळे त्या निमित्तानं अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धांना, म्हणजे आत्ता थोड्या संस्था तशा कमी झाल्यात पण पूर्वी लिटिल थिएटर आपल्या सगळ्यांना मिळते. बालरंगभूमी म्हणजे सुधाताई करमरकरांच्या हस्ते माझ्या पल्ल्याने खूप बक्षिसं घेतलेली आहेत. तर लिटिल थिएटर, अटकमटक मुलुंड म्हणून संस्था होती, रवी किरण अजूनही आहे. आणि तिची संस्था कलाश्री कला संस्कार जी 44 वर्ष अजूनही डोंबिवलीत काम करते. मुलांसाठी बालनाट्य स्पर्धा आणि अनेक ऍक्टिव्हिटीज आम्ही अजूनही घेतो आणि त्याचा ती एक घटक आहे. आणि अशातून ती घडत गेली आणि शाळेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही बालनाट्य स्पर्धांना न्यायचो आणि जिथं स्पर्धांना आम्ही घेऊन जाऊ तिथं तिचं अभिनयाचं तेव्हापासून, म्हणजे असं पण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर तसंच शालेय वयापासून तिचे अभिनयाचे गुण हे नक्कीच उजेडात आलेले होते. अनेक ठिकाणी तिला बक्षिसं आणि आता सुद्धा आमच्या डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या स्पर्धा असतात लायन्स क्लबच्या, तर तिथे तर ती कायमच वैयक्तिक अभिनयामध्ये, आता उद्याच त्या स्पर्धा आहेत आणि त्या निमित्तानं तिची आठवण सतत डोंबिवलीकर काढतात. त्या ठिकाणी नेहमी तिचा उल्लेख केला जातो कारण पहिला नंबर हुकमी तिचाच असायचा अभिनयामध्ये, नंतर मग बाकीचे दुसरे तिसरे. तर असं लहानपणापासूनच म्हणजे ते बाळकडू घरातूनच तिला, म्हणजे आई तिची तर उत्कृष्ट कलाकार आहेच, भले ती प्रकाशन नसेल पण म्हणजे बॅकस्टेज खूप छान. तर लहानपणीच तिचे गुण जे होते अभिनयाचे ते आमच्या सगळ्यांच्या लक्षात, म्हणजे शिक्षकांच्या आले आणि अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धांना घेऊन जात होतो. तर अशा माध्यमातून ती घडत आणि खरंच म्हणजे खूपच गुणी. आणि आपण असं म्हणतो की विद्या विनयाने शोभते, तशी कला देखील विनयाने शोभते. तर तो विनय देखील माझ्या पल्लूकडे आहे. अजूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. तर अशी ही माझी गुणी, माझी मानस कन्याच मी म्हणते. सगळे डोंबिवलीकर म्हणतात की तुमची मानस कन्या आणि मला खूप अभिमान वाटतो की हो, खरंच ती माझी मानस कन्या. मला खूप आनंद होतो असं. तर आणि काय बऱ्याच आठवणी आहेत. एक खूप छान आम्ही हुतात्मा म्हणून एक छान नाटक स्वातंत्र्य सैनिकावरचं बसवलेलं होतं आणि स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका तिची होती त्यामध्ये. आणि शेवटचा तो म्हणजे एक असा ट्रॅजिक सीन असायचा आणि त्या सीनमध्ये ती इतकी रडायची, खरी रडायची. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे विंगेत तयारच असायचो की हा सीन संपला की पल्लूला सांभाळायचा, की तो सीन संपला की तिला आम्ही बाजूला घ्यायचो विंगेतनं आणि मग तिला शांत करायचं. आणखीन एक मला चांगली आठवण आहे की केल्याने होता रे तुला चांगलं, तिचं हे खऱ्या अर्थानं पहिलं नाटक होतं बालनाट्य. ज्योतिराव कदम म्हणून त्यावेळेचे लेखक खूप छान नाटकं ते लिहायचे. तर त्या नाटकामध्ये मराठी जे विषयांचं भांडण होतं, ते सगळे विषय आपापसात भांडतात, हा तो नाटकाचा विषय होता. तर त्या नाटकामध्ये मराठी या विषयाची आणि खूप म्हणजे मी ज्ञानेशाची बोली मी माया मराठी, अजूनही माझ्या 81 सालचं ते हे नाटक होतं. तर त्यावेळी अजूनही माझ्या लक्षात आहे. तर ती इतकी सुंदर पद्धतीनं ती अभिनय त्या ठिकाणी म्हणजे गाणं म्हणून करायची की तो अभिनय आणि अनेक बक्षिसं तिनं त्या ठिकाणी मिळवलेली आहेत. अशा बऱ्याच आठवणी आहेत पल्लूच्या मी भाग्यवान आहे मला अशी कन्या मिळाली. हिंदुनी शीर्षाचं केलेलं कौतुक यापेक्षा वेगळं काय पाहिजे. मला वाटतं ऐश्वर्या आज तुलाही बाईबद्दल काही बोलावं असं वाटतंय, कृतज्ञता व्यक्त करावी.